14 ऑगस्टला वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज 1 चावी वाटप कार्यक्रम. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावरती येण्याची शक्यता. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री शिंदे असताना हे काम सुरू होतं आणि आता मुख्यमंत्री फडणवीस असताना फेज 1चं काम पूर्ण झालंय. त्यामुळे श्रेयवादाची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत स्वतःचं आलिशान घर असतानाही धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानी गिरगाव चौपाटी इथे वीरभवन इमारतीमध्ये धनंजय मुंडेंच्या नावानं घर असल्याचं समोर आलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सदनिकेचा उल्लेखही आहे. मुंबईमध्ये घर नसल्यामुळे सरकारी निवासस्थानात राहत असल्याची मुंडेंची माहिती. दरम्यान धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानी असल्यामुळे छगन भुजबळ घराच्या प्रतीक्षेतच. मराठा बांधव आणि छावा संघटनेचे पदाधिकारी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार. पुण्याचा बॉस कोण हे दाखवण्यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा सुरू. आमदार रोहित पवारांचा निशाणा. पुणे जिल्ह्यामध्ये 3 नव्या महापालिका होणार असल्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. माजी मंत्री पद्माकर वळवी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन वळवी प्रवेश करणार. लवकरच प्रवेशाची तारीख जाहीर होईल. महापालिका निवडणुका जानेवारी महिन्यामध्ये लागू शकतात. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य. तर रिपब्लिकन पार्टीला किमान 20 जागा तरी मिळाव्यात. आठवलेंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबद्दल भाष्य केलंय.